नमस्कार, मी धनश्री मणेरीकर। आजचा फ्रंट पेज या गोवन वार्ता लाईव्हच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। माझ्यासोबत आहेत माझे सहकारी विश्वनाथ नेने। आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात जसं तुम्हाला माहिती आहे, आम्ही फोमेंतो मीडिया समूहाची जी 4 वृत्तपत्र आहेत, गोवन वार्ता, द गोवन, भांगरभुई आणि सिंधुदुर्गात चालणारं कोकण सात, या 4ही वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर इथे आम्ही चर्चा करतो। फ्रंट पेजवर छापून आलेल्या बातम्यांचं थोडक्यात विश्लेषण करतो। तर आज द गोवन वार्ता आणि भांगरभुई या तिन्ही वृत्तपत्रांनी एक महत्त्वाची बातमी आपल्या फ्रंट पेजवर हेडलाईन म्हणून आणलेली आहे। ती म्हणजे किनाऱ्यांवरील लग्नांच्या मान्यतेसाठी आता 1 लाख रुपये शुल्क मोजावं लागणार आहे। राज्य सरकार विविध माध्यमातून नेहमीच महसूल वाढीसाठी प्रयत्न करत असतं, त्याचाच एक भाग म्हणून आता हा जो काही आहे निर्णय तो घेण्यात आलेला आहे। तर या सगळ्या विषयावर काय विश्लेषण करशील नेने तू? जसं तू म्हणालीस की सरकारनं एक सरकारपेक्षा CZMA जे आहे, कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की किनारपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात गोव्यात लग्न समारंभ पार पडतात। म्हणजे वेडिंग डेस्टिनेशन अशा प्रकारचा आपला जो समुद्र किनारा आहे तो आता उदयाला बऱ्यापैकी आलेला आहे आणि फक्त स्थानिक मोठमोठे लोकच नाही तर सेलिब्रिटी सुद्धा गोव्यातील वेगवेगळ्या किनाऱ्यांवर आपलं वेडिंग डेस्टिनेशन म्हणजे तिथे लग्न करतात। खास अशा जागा सुद्धा गोव्यात आहेत जिथं मोठ्या प्रमाणात क्षेत्राचे मोठमोठे लग्न समारंभ होतात आणि त्यासाठी आता GCZMA ने एक मोठा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय जो घेतलाय तो GCZMA च्या तिजोरीत भर टाकणार असा आहे। त्यांना तो इन्कम सोर्स मोठ्या प्रमाणात होणार आणि जसं तू म्हणालीस की ज्या आमच्या वृत्तपत्रांनी जी बातमी मारलेली आहे, हेडलाईन आहे ती सगळे पेपरांवर तीच आहे। त्याप्रमाणे दिवसाला 1 लाख रुपये ह्याप्रमाणे शुल्क आकारलं जाणार आहे। म्हणजे जे वेगवेगळे मोठमोठे लग्न समारंभ असतील किंवा इतर वाढदिवस असतील, वाढदिवसाच्या पार्ट्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आमच्या बीच लाईनमध्ये तो सगळा व्ह्यू आणि हे सगळं लक्षात घेऊन तिथं केल्या जातात, त्याबद्दल सुद्धा 1 लाख रुपये पर डे म्हणजे दिवसाकाठी असे जर समारंभ असतील तर त्यांना 1 लाख रुपये शुल्क हे आकारलं जाणार आहे। आणि ह्यामुळे GCZMA आणि त्याच पर्यायानं सरकारच्या तिजोरीत ह्या सगळ्याचा मोठ्या प्रमाणात महसूल जो आहे तो येणार आहे आणि कुठंतरी महसूल जी गळती होते ती सुद्धा कमी करण्याच्या हेतूने मला वाटतं सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। फक्त वेडिंग डेस्टिनेशन म्हणजे बीच लाईनला जी मोठमोठे लग्न समारंभ होतात, पार्ट्या होतात, त्यांच्या बाबतीतच नाही तर इतरही वेगवेगळ्या काही फीस ज्या आहेत त्या GCZMA ने वाढवलेल्या आहेत आणि शेक्स जे आहेत त्या शेक्सच्या शुल्क आकारणी संदर्भात सुद्धा GCA ने मोठ्या प्रमाणात शुल्काची वाढ केलेली आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात GCZMA ला त्यांच्या तिजोरीत हा आता रेव्हेन्यू जो आहे तो मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि कुठंतरी सरकारच्या खात्यात म्हणजे GCZMA झाल्यानंतर तिजोरी, सरकारच्या तिजोरीत हे पैसे आता येणार आहेत आणि त्या दृष्टीने एक खूप मोठा निर्णय आहे आणि जे असे लग्न समारंभ आता करतात त्यांच्या खिशाला हे आता कात्री लागणार आहे। तर दुसरी महत्त्वाची एक बातमी द गोवन इंग्रजी या वृत्तपत्राने आणलेली आहे छापून, ती म्हणजे सर्वे ऑफ 2 सिटीज विलेजेस अलॉंग SWR ट्रॅक ऑर्डर्ड। जो काही साऊथ वेस्टर्न रेल्वेचा विषय आहे तो नेहमीच वादाचा विषय ठरलेला आहे दक्षिण गोव्यात, तर त्या पार्श्वभूमीवर ही बातमी आहे। या पार्श्वभूमीवर काय सांगतो? हो, साऊथ वेस्टर्न रेल्वे डबल ट्रॅकिंगचा मुद्दा जो आहे तो दक्षिण गोव्यात मोठ्या प्रमाणात गाजतो। वेगवेगळ्या ठिकाणांवर लोकांकडनं मोठ्या प्रमाणात त्याला विरोध केला जातो आणि या सगळ्या संदर्भात 27 जी गावं आहेत तिथं ऑलरेडी या साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या अंतर्गत सर्वे म्हणा किंवा डबल ट्रॅकिंगचं काम म्हणा ते सुरू आहे, इन प्रोसेस आहे। लँड ॲक्विजिशनची प्रोसेस सुद्धा सुरू आहे जिथं मोठ्या प्रमाणात लोकांकडनं विरोध होतो। त्याच पार्श्वभूमीवर 2 शहरांचे म्हणजे गावांसकट 2 शहरं जी आहेत त्यांच्या शहरांचं सुद्धा साऊथ वेस्टर्न रेल्वे त्या भागातून जाणार आहे, तिथं सर्वे हा केला जाणार असल्याची माहिती आता त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे। आणि ही जर कोणती 2 शहरं असतील तर एक मडगाव आणि दुसरी वास्को, या 2 शहरांमधून साऊथ वेस्टर्न रेल्वेचा काही जे रेल्वे डबल ट्रॅकिंग आहे ते होणार आहे आणि त्या अनुषंगानं आता या 2 शहरांमध्ये सुद्धा सर्वे करण्यात येणार आहे। आम्हाला माहिती आहे की वेळी असेल, वेलसाव असेल किंवा हे बाकीचे जे भाग आहेत तिथं साऊथ वेस्टर्न रेल्वेचे डबल ट्रॅकिंग होतं, तिथं मोठ्या प्रमाणात त्यांना विरोध होतो कारण अनेक घरं या प्रकल्पामुळे त्यांच्यावर बुलडोजर येणार आहे। लँड ॲक्विजिशन प्रोसेसला सुद्धा विरोध होतो आणि त्या अनुषंगानं आता
दोन शहरं, एक मडगाव आणि वास्को, तिथं हा सर्वे जो आहे तो होणार आहे. हीच यातली एक नवीन बातमी असं आपण म्हणू शकतो. बाकीचे जे भाग आहेत ते आम्ही आधी सुद्धा बघितलेलं आहे. अनेक भाग पाळी, त्यानंतर कासावली असेल, चिंचणी असेल, दाबोळी, वेलसाव, आरोशी, सांकवाळी ह्या भागांमध्ये सुद्धा हे सर्वे होणार. पण हे सगळे भाग जे आहेत ते ग्रामीण भाग आहेत. आणि आता मुख्य जे दोन सर्वे होणार आहेत, ज्या भागातून ह्या साऊथ वेस्टर्न रेल्वे प्रकल्पाचं डबल ट्रॅकिंग होणार आहे, त्यात वास्को आणि मडगाव या दोन शहरांचा आता त्यात समावेश करण्यात आलेला आहे. तर या चर्चेत पुढे जाताना अजून एक महत्त्वाची बातमी, आपण मागच्या काही भागांमध्ये या विषयावर नेहमीच चर्चा केलेली आहे की जे बेदरकारपणे वाहनं चालवतात, वाहतूक नियमांचं पालन करत नाहीत, त्यांना कुठेतरी वेसण घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. त्यातच त्याचा एक नवीन गोष्ट समोर आली आहे, ती वाहन चालवताना जर मोबाईलवर बोलल्यास 10,000 पर्यंतचा दंड होऊ शकतो. खरं तर हा पूर्वीपासूनच हा गुन्हा आहे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये. पण आता कुठेतरी वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर दंड आकारायचं ठरवलं, जेणेकरून हे प्रकार, असे प्रकार कमी होतील, जेणेकरून स्वतःसोबत इतरांचा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार घडणार नाहीत. तर 13 ठिकाणी यावर 1 जूनपासून कारवाई होणार आहे. विश्वनाथ, तू काय सांगशील, ह्याचा यामुळे खरंच चाप बसणार आहे का? जसं तू म्हणालेस की 13 ठिकाणी आता 1 जानेवारीपासून, याआधी आम्ही सुद्धा ती बातमी ब्रेक केली होती की AI इंटेलिजन्स जे आहेत, म्हणजे थ्रू कॅमेरा जे नियमांचं उल्लंघन करतात, म्हणजे सीट बेल्ट लावत नाहीत किंवा टेबल सीट आहेत किंवा त्यांच्या समजा गाडीच्या काचा ज्या काळ्या रंगाच्या केलेल्या असतील, टिंटेड असतील, अशा तऱ्हेचे समजा ओव्हर स्पीडिंग असतील, तर हे सगळं नियमांचे उल्लंघन कॅमेरा थ्रू ते रेकॉर्ड होणार आहे. आणि थ्रू कॅमेरा त्या वाहन चालक जो आहे त्याच्या मोबाईलवर त्यांना तो SMS म्हणजे ई चलन हे देण्यात येणार आहे. 13 ठिकाणी हे कोणकोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे हे आम्ही आमच्या आधीच्या बातमीत सुद्धा सांगितलेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ही सिस्टम कुठे लागू करणार. एक जी आहे ती मेर्शी सर्कलकडे जी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पणजी आणि परवरी या दोन जी आता उत्तर गोव्यातले 2 मेगा सिटीज आपण म्हणू शकतो, जी मोठ्या प्रमाणात जिथं वाहतुकीचा ताण असतो किंवा गर्दी असते, अशा या 2 ठिकाण, म्हणजे एक आमची राजधानी आणि दुसरी जी आता सगळा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मोठ्या प्रमाणात जो पार्ट गोव्याचा आहे तो आता परवरीच्या दिशेने शिफ्ट झालेला आहे. महत्वाची खाती आता परवरीला आहे, विधानसभा परवरीला आहे आणि लोकवस्ती सुद्धा परवरीत मोठ्या प्रमाणात आता झालेली आहे. आणि तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात गाड्यांचं वाहतूक ये जा सुरू असते. सध्या तरी पणजी आणि परवरी अशा या 2 ठिकाणी, या 2 शहरं आपण ज्याला म्हणू शकतो, तिथं 13 ठिकाणी हे AI इंटेलिजन्स सुरू करण्यात आलेलं आहे आणि तिथं 1 जून पासून ही कारवाई सुरू करणार आहेत. मला वाटतं आधी सुद्धा अशा अनेक प्रकारचे सरकारनं वेगवेगळे पावलं उचलली होती. बेशिस्त जे वाहतूक करतात त्यांना आळा आणण्यासाठी ट्रॅफिक सेंटिनल सुद्धा ही सिस्टम योजना सुरू केली होती गोव्यात, पण तिला मोठा कडाडून विरोध झाला. मग ती सरकारने बंद केली. अजूनपर्यंत सुद्धा अनेक जण सांगतात की त्यांना ट्रॅफिक सेंटिनल जे आहेत त्यांना त्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत. ती सिस्टम कुठेतरी सरकारनं बंद केली विरोधामुळे. आणि आता AI इंटेलिजन्स जी भारताच्या वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून वाहन चालक जे आहेत नियमांचं उल्लंघन करतात त्यांना चलन देतात. आता गोव्यात हे आता सुरू होणार आहे 1 जून पासून. नक्की त्याचा कुठेतरी जे वाहतूक करतात बेदरकारपणे त्यांच्यावर कुठेतरी थोड्या प्रमाणात तरी लगाम बसेल. आणि एकदा ई चलन्स मोबाईलवर यायला सुरुवात झाली की मग कुठेतरी अवेअरनेस होऊन हे लोक जे आहेत ते हेल्मेट असेल किंवा सीट बेल्ट असतील किंवा इतर जे नियम आहेत त्याचं थोड्या प्रमाणात तरी पालन करतील. आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास 10,000 पर्यंतचा दंड यात त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तिथं आम्ही कोणालाही जाऊन विनंती करू शकत नाही की तो दंड कमी करा, कारण तो ई चलन असणार आहे, ते डायरेक्ट मोबाईलवर येणार, त्यामुळे तो ऑलरेडी आदेश निघालेला असणार, त्यामुळे 10,000 हे भरावेच लागणार असं सध्या तरी आम्ही म्हणू शकतो. आता ही सिस्टम किती कठोर पद्धतीने राबवली जाते हे पाहावं लागेल का तिथेही काही लूप होल्स शोधून जर 10,000चा दंड देऊन सुद्धा कुठं मग जर ते कमी प्रमाणात होऊ लागले तर मात्र त्याचा काही उपयोग होणार नाही. ही जर सिस्टम काटेकोरपणे जर राबवण्यात आली तर तिचा मोठा परिणाम हा मला वाहतूक नियमांचं पालन करण्यासंदर्भात दिसून येऊ शकतो. आताच विश्वनाथने सांगितल्याप्रमाणे हे जे काही ई चलन असणार आहे ते थेट मोबाईलवर येणार आहे, त्यामुळे समोर वाहतूक पोलीस नाही आहे, चला बोलूया, अर्जंट आलेला फोन घेऊया आणि जाऊया पुढे, तर असं होणार नाही आहे. जे काही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम अंतर्गत त्यावरून तुमच्यावर
नेहमीच नजर असणार आहे, त्यामुळे याबाबत सगळ्यांनीच विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तर आजच्या या चर्चेत पुढे जाताना अजून एक महत्त्वाची बातमी आणि गेल्या काही दिवसांपासून जो विषय गाजतोय पणजीत, तो म्हणजे स्मार्ट सिटीचा. आता पणजीतील नेते म्हणा किंवा नगरसेवक म्हणा यांनी हळूहळू या विषयावर आता मौन सोडायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी बाबुश मोन्सेरात जे पणजीचे आमदार आहेत आणि महसूल मंत्री आहेत, त्यांनी पणजी स्मार्ट सिटीचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा विधान केलं. त्यानंतर आता याबाबत जे नगरसेवक आहेत आणि माजी महापौर म्हणून ज्यांनी जबाबदारी पेललेली आहे पणजीची, ते उदय मडकईकर, त्यांनीही आता एक महत्त्वपूर्ण या विषयात विधान केलं आहे. ते म्हणजे स्मार्ट सिटी सल्लागारांचे पैसे रोखा, असं मडकईकर म्हणतायत. आधी मोन्सेरात आणि आता मडकईकर, काय चाललंय? मडकईकर हे आधी पूर्वाश्रमीचे बाबुश मोन्सेरात यांचे अगदी निकटवर्तीय, त्यांच्याच आशीर्वादाने मडकईकर यांनी महापौर पद भूषवलं. त्यानंतर त्यांनी वेगळी चूल मांडली, बाबुश मोन्सेरातांकडनं ते दूर गेले. आता त्यांनी याच्यात भाष्य केलेलं आहे, ते म्हणजे ते म्हणतात की स्मार्ट सिटी सल्लागाराचे पैसे रोखा. काही दिवसांपूर्वी बाबुश मोन्सेरात यांनी कॅबिनेट बैठक झाल्यानंतर बुधवारी मागच्या एक विधान केलं होतं की पणजीची स्मार्ट सिटीची कामं जी आहेत ती निकृष्ट दर्जाची आहेत, दर्जाहीन कामं आहेत. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही यात लक्ष का घालत नाही, कारण शेवटी तुम्ही पणजीचे आमदार आहात, तुम्हाला लोक उद्या विचारणार आहेत. त्यावर त्यांच्याकडनं जी आपण ज्याला म्हणतो की बाबुश मोन्सेरात लक्ष का घालत नाही, त्याचं उत्तर त्यांच्या बोलण्यातूनच आलं. त्यांनी सांगितलं की सरकारनं ऑलरेडी जो स्मार्ट सिटीचा कन्सल्टंट आहे त्याला 8 कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणजे 8 कोटी ही जी रक्कम आहे ती काही छोटी रक्कम नाही. 8 कोटीचा जर कन्सल्टंट जर त्याची फी घेऊ शकतो, तर ह्या निकृष्ट कामाच्या दर्जाची जबाबदारी बाबुश मोन्सेरात आपल्या खांद्यावर घेणारच नाहीत, कारण एक तर त्याला पैसे दिलेले आहेत असं बाबुश यांनी सांगितलं. म्हणजे जर 8 कोटी जर तो कन्सल्टंट त्याची फी आकारू शकतो किंवा ऑलरेडी तो पैसे घेतोय, तर आता ह्या स्मार्ट सिटीच्या ह्या दर्जाहीन कामाकडे बाबुश मोन्सेरात साहजिक त्याच्याचकडे बोट दाखवणार. बाबुश मोन्सेरात हे आपल्याकडे बोट त्याची जबाबदारी घेणार नाहीत. पण तरी सुद्धा तांत्रिक कर्तव्य दृष्टीने आपण जर बघितलं तर बाबुश मोन्सेरात हे आमदार म्हणून पणजीचे आहेत. पणजी ही आपली राजधानी आहे आणि अशा या राजधानीत जर त्याची जर परिस्थिती अशी बिकट होणार असेल तर कुठेतरी त्यांच्यावर सुद्धा ती जबाबदारी येते. पण आता आपण बघितलं तर एक एक आतली ज्या गोष्टी आहेत त्या या अनुषंगानं बाहेर यायला लागलेल्या आहेत. बाबुश मोन्सेरात का लक्ष देत नाहीत, तर सरकारला कन्सल्टंटने 8 कोटी दिलेले आहेत. त्यामुळे बाबुश मोन्सेरातांना त्यात विश्वासात घेण्यात आलं होतं का? तो कन्सल्टंट नेमताना बाबुश मोन्सेरात यांना सांगण्यात आलं होतं का की त्यात आणखी काही वेगळे काही अँगल्स होते किंवा गणितं होती? या सगळ्यामुळे बाबुश मोन्सेरात सुद्धा आता त्यात लक्ष घालत नाहीत. उद्या जर काही झालं तर ते कन्सल्टंटच्या नावाने म्हणजे हे करणार आहेत, जोरदार आक्षेप त्याला घेणार, आणि ते साहजिक आहे, ते होणारच आहे. कारण पणजी पावसात ही बुडणार आहे, हे 100% आहे, ते कोणी अमान्य करू शकत नाही. जी मागच्या वेळी परिस्थिती झाली त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती आता पणजीची ह्या पावसाळ्यात होणार आहे. त्यामुळे आता पुढे ह्या अनुषंगानं आता 8 कोटीचं प्रकरण हे बाहेर आलं, पुढे आणखी प्रकरणं बाहेर येतील, एकामेकावर आरोप प्रत्यारोप होतील, कारण जबाबदारी याच्यात कोणालाही घ्यायची नाही. आणि स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट सध्या तरी हा फेलियर झालेला आहे, हे सगळ्या पणजीकरांना आणि गोवेकरांना ठाऊक आहे. त्यामुळे आता मडकईकर सुद्धा त्यात आपली थोडी भूमिका मांडून काही वक्तव्य करून आपलं सुद्धा त्यात रोल दाखवत आहेत की हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, स्मार्ट सिटीचे पैसे रोखा असं ते म्हणत आहे. ऑलरेडी त्याला पैसे दिलेले आहेत, आता पुन्हा सरकार त्याच्याकडनं पैसे घेतील असं काही त्याची शक्यता नाही. आणि त्याला पैसे दिलेले आहेत असं खुद्द बाबुश मोन्सेरात यांनीच पत्रकारांना सांगितलेलं आहे. थोडक्यात ह्या प्रकाराची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाहीये. तर या चर्चेत पुढे जाताना अजून एक महत्त्वाची बातमी जी द गोवन या इंग्रजी वृत्तपत्राने छापून आणलेली आहे ती आहे शाळांशी संदर्भात. आता शाळा अवघ्या 10 दिवसांवर सुरू होणार आहेत, 10 दिवसच राहिलेत. त्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक झाली मडगावात. तिथे शाळांना वाहतूक समितीसह वाहतूक वॉर्डन नेमण्याची जो काही सल्ला आहे तो वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर द गोवनने एक बातमी आणलेली आहे की स्कूल्स इन सालसेट क्लूलेस अबाउट द सर्क्युलर येट टू कॉन्स्टिट्यूट चिल्ड्रन ट्रान्सपोर्टेशन पॅनल्स.
हो. तर काय सांगशील याच्यावर तू? जसं आता पुढच्या 10 दिवसांमध्ये सगळ्या शाळा ज्या आहेत, नवीन शैक्षणिक वर्ष हे आता सुरू होणार आहेत आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर साष्टी किंवा दक्षिण गोव्यातील जे भाग आहेत ते या अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांची जरा जागृती जास्त असते, ते जरा प्रोएक्टिव्ह असतात. आता इथं जशी ह्यांनी जी बातमी मिळाली की स्कूल्स इन साल्सेत क्लूलेस ऑफ सर्क्युलर, म्हणजे सर्क्युलर काढण्यात आलं होतं की ट्रॅफिक वार्डन, ट्रॅफिक पोलीस यांच्यासह ट्रॅफिक वार्डन सुद्धा जिथं जिथं शाळा आहेत, अनेक शाळा अशा आहेत ज्या अगदी रस्त्याच्या कडेला आहेत, तिथं मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, गाड्यांची रश असते तिथे आणि त्या अनुषंगाने मुलांना ये जा करण्यासाठी, रस्ता ओलांडण्यासाठी वाहतूक पोलिसांचा वार्डनही नेमावेत असं सर्क्युलर काढण्यात आलं होतं. पण साल्सेतमध्ये तशा तऱ्हेचं सर्क्युलरची काही माहिती शाळांना नाही, अशा तऱ्हेची ही बातमी आहे. आणि आता डायरेक्टर याच्यावर काय पावलं घेतात, कशा तऱ्हेनं त्याच्यावर आणखी जागृती करतात हे पाहावं लागेल. डायरेक्टर ऑफ एज्युकेशन शैलेश जिंगडे यांनी 26 ऑगस्ट 2022 रोजी तशा प्रकारचं सर्क्युलर काढलं होतं आणि ते मॅन्डेटरी केलं होतं की प्रत्येक शाळेमध्ये चिल्ड्रन ट्रान्सपोर्टेशन कमिटी ही स्थापन करण्यात आली पाहिजे. चिल्ड्रन ट्रान्सपोर्टेशन कमिटी ही कायद्यात त्याचं तशी तरतूद आहे की प्रत्येक शाळेत ती असली पाहिजे, पण त्याबाबत तशी जागृती ही ना दक्षिण गोव्यात, आपण हा फक्त दक्षिण गोव्याचा विषय घेऊन बोलतोय, पण मला वाटतं उत्तर गोव्यात सुद्धा अनेक भागामध्ये अशा तऱ्हेची समिती असली पाहिजे किंवा ती शाळांमध्ये असते असं चित्र अजिबात नाही. त्यामुळे आम्ही फक्त उत्तर साल्सेतच बोलण्यापेक्षा मला वाटतं ही स्थिती ही संपूर्ण गोव्यात आहे, कारण अशा तऱ्हेची कमिटी करण्याबाबत ती गंभीरता शाळा असतील, शाळा व्यवस्थापन असेल किंवा पॅरेंट टीचर्स असोसिएशन असतील, PTA ते घेतात का, तर तेवढीशी त्याची खबरदारी घेतली जात नाही किंवा त्या गंभीरतेनं त्याच्याकडे बघितलं जात नाही. पण ही बाब गंभीरतेनं घेतली पाहिजे. सगळ्या शाळांनी स्कूल चिल्ड्रन ट्रान्सपोर्टेशन कमिटी ही केली पाहिजे, जेणेकरून वेगवेगळ्या समस्या असतील त्या थ्रू या कमिटी मार्फत त्यांचा पाठपुरवठा करता येऊ शकतो किंवा सरकार दरबारी ज्या काही त्यांच्या शाळांच्या मागण्या असतील त्या या कमिटीद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जाऊ शकतात. समजा जर ती कमिटीच नसेल शाळेची तर मग त्याला काही अर्थ उरत नाही किंवा शाळा किती जागृत आहे किंवा पेरेंट्स किती जागृत आहे त्याच्यावरनं दिसून येतं. म्हणून मला वाटतं कुठंतरी आता शाळा सुरू होण्याच्या आधी परत एकदा हे अशा तऱ्हेनं जागृती करून सगळ्या शाळांमध्ये ही चिल्ड्रन ट्रान्सपोर्टेशन कमिटी ही व्हावी या अनुषंगानं मला वाटतं कुठेतरी जागृती हे खातं, शिक्षण खातं करत आहे. तर पुढचा महत्त्वाचा विषय आहे मान्सूनची वाट प्रत्येक जणच बघतोय अगदी आतुरतेने. पण या मान्सून गोव्यात दाखल होण्याबाबत अनेक नवनवीन तारखा या पुढे येत आहेत. पण या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान खात्याकडून एक महत्त्वाची बातमी देण्यात आली आहे की यंदा 30 मे पूर्वी मान्सून गोव्यात येणार, कोणत्याही परिस्थितीत मान्सून गोव्यात दाखल होणार नाही आहे. तो 4 जून पर्यंत केरळमध्ये येणार आहे आणि पुढे जी काही तारीख असेल 7 ते 8 जून पर्यंत गोव्यात येणार आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट याच्याशी निगडीत जी मागच्या दिवसांमध्ये पेपरमधून समोर आली होती ती एल निनोचा प्रभाव यंदाही दिसून येणार आहे असं बोललं जात होतं. पण ही गोष्ट सुद्धा हवामान खात्याने नाकारली आहे म्हणूया. त्यांनी सांगितलं यंदा एल निनोचा प्रभाव दिसून येणार नाही आहे. तुला माहिती आहे 2 वर्षांपूर्वी एल निनोमुळे 70 भागातून आहेस, तर तिथे किती प्रमाणात नुकसान झालं होतं, अनेक लोक बेघर झाले होते. अशातच यंदा एल निनोचा प्रभाव दिसणार नाहीये असं म्हणतायत. पण काय सांगशील तू, काय त्या बाजूचं वातावरण आहे? सगळ्यात आधी म्हणजे बातमी जी आली की केरळमध्ये यंदा मान्सून हा उशिरा पोहोचणार आहे, म्हणजे साधारण 5 जूनच्या आसपास तो पोहोचणार असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर 7 ते 8 दिवसांनी साधारण कमीत कमी 5-6 दिवसांनी तो गोव्यात पोहोचतो. त्यामुळे समजा जर 5 जूनला केरळमध्ये जर मान्सून पोहोचला तर तो गोव्यापर्यंत पोहोचायला साधारण 5 ते 6 दिवस हे कमीत कमी लागतात. 7-8 दिवसांनी जो पाऊस आहे तो गोव्यात पोहोचतो. त्यामुळे लोक आधीच चिंतेत होते की केरळमध्ये मान्सून उशिरा पोहोचणार, त्यानंतर तो गोव्यात पोहोचायला त्याला आणि 6-7 दिवस जातील. म्हणजे यंदा गोव्यात मान्सून हा साधारण 13 ते 14 या दरम्यान पोहोचेल. त्यामुळे तो उशिरा होईल. त्यामुळे लोक आधीच हैराण झालेले आहेत. बाहेर आपण जर बघितलं तर उकाडा मोठ्या प्रमाणात होत आहे. लोक अगदी हैराण झालेले आहेत उकाड्यानं. मध्येच काही भागामध्ये गोव्यात पाऊस पडतो, प्री मान्सून पाऊस आपण ज्याला म्हणतो, पूर्व पावसाळी ज्या सरी पडतात त्या
पडतात, पण फक्त सरी नाही तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मग तो सत्तरी भागात असेल किंवा इवन पणजीत सुद्धा काही दिवसांपूर्वी पाऊस पडला. पण ऍक्च्युअल मान्सून हा गोव्यात पोचायला यंदा 13 ते 14 तारीख उजाडेल असं चित्र होतं. पण आता ही जी बातमी आहे त्या बातमीच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर भारतीय हवामान खातं आता असं म्हणतंय की यंदा मान्सून 30 मे पूर्वी पोचणार नाही, पण 4 जून पर्यंत केरळमध्ये पोहोचेल. जसं आधी सुद्धा बातम्या आल्या त्याचप्रमाणे 4 जून पर्यंत पोहोचेल म्हणतात आणि त्यानंतर तो गोव्यात दाखवलोय. त्यात फक्त आनंदाची बातमी एवढीच आहे किंवा एक चिंता दूर करणारी बातमी एवढीच आहे की एल निनो ह्याचा जो एक इफेक्ट असतो पावसावर, जेणेकरून चक्रीवादळ किंवा वादळ असं निर्माण होतं आणि त्याचा परिणाम हा पावसावर होतो, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तर यंदा मान्सूनवर एल निनोचा कोणताही प्रभाव पडणार नाही अशी बातमी किंवा अशी माहिती ही भारतीय हवामान खात्याचे अधिकारी डॉक्टर DS पै यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिलेली आहे. त्यामुळे एवढंच एक बातमी यात आहे ती म्हणजे अल निनोचा प्रभाव यंदा पावसावर नाही, मान्सूनवर नाही. पाऊस म्हणजेच मान्सून हा केरळमध्ये 4 तारखेच्या दरम्यान पोचणार आहे आणि तिथून मग तो गोव्यात येणार आहे. गोव्यात पोचायला कमीत कमी त्याला साधारण 4 ते 5 दिवस हे लागणारच आहेत. त्यामुळे 10 ते 12 म्हणूया आपण मे ह्या दरम्यान, जून दरम्यान हा पाऊस गोव्यात पोचेल. त्यामुळे थोडी आणखी कळ ही लोकांना सोसावी लागणार आहे. कळ म्हणण्यापेक्षा उकाडा हा आणखी लोकांना सहन करावा लागणार आहे. यालाच धरून अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथे मी नमूद करू इच्छिते की गोव्यात 29 आणि 30 मे रोजी असे 2 दिवस काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता गोवा हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घ्यावी. तर पुढे या चर्चेत पुढे जाताना अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे जे काही जंगली जनावरं आहेत ती शहरी भागांकडे वळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात समोर येतंय. तर तुझ्यासाठी ह्या बातम्या काही नवीन नसतील, कारण सत्तरी भागात असे प्रकार वारंवार घडत असतात. पण आता शिरशिरे बोरी फोंडा तालुक्यातील हा जो भाग आहे तिथे शुक्रवारी एक बिबट्या त्याच्या 3 बछड्यांसह आढळून आलाय आणि तोही लोकवस्तीच्या जवळ. तर काय अधिक माहिती देशील याविषयी? बरोबर, जसं आम्ही आता उकाड्याची गोष्ट करत होतो, उकाडा हा फक्त माणसालाच हैराण करतो असं नाही तर वन्य प्राण्यांना सुद्धा उकाड्याचा त्रास होतो. आणि त्याच अधिक एक वाईट गोष्ट, दुःखाची गोष्ट म्हणजे यंदा गोव्यात वाईल्ड फायर मोठ्या प्रमाणात झाले. अनेक डोंगरांना आगी लागल्या. सुरुवात सत्तरी पासून महादेव अभयारण्यापासून झाली, ती काणकोणपर्यंत त्याची धग पोचली. मोठ्या प्रमाणात डोंगर हे आगीच्या भक्षस्थानी पडले. जरी सरकार दावा करत असलं किंवा वन खातं दावा करत असलं की ते ग्राउंड फायर आहेत, म्हणजे जो ओला कचरा आहे तो फक्त जळतो, झाडं जळत नाही, असं जरी असलं तरी शेवटी त्या रानांमध्ये, त्या डोंगरांमध्ये वन्य प्राण्यांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य असतं. सरपटणारे प्राणी आपण म्हणू शकतो किंवा इतर वन्य प्राणी जसे की अनेक आहेत. गवे आहेत, डुक्कर आहेत, साळ आहेत, बिबटे आपल्या गोव्याच्या जंगलामध्ये अनेक आहेत. तर त्यांना सुद्धा कुठेतरी ह्याचा फटका बसलेला आहे. ती एक बाजू झाली. दुसरी बाजू उन्हामुळे उकाळा एवढा वाढलेला आहे, त्यामुळे वन्य प्राणी सुद्धा त्यात हैराण होतात. आणि अशा घटना मध्ये घडतात की बिबटे किंवा गवे किंवा असे जे वन्य प्राणी आहेत ते गावामध्ये आम्हाला आढळतात. ते खाली उतरून येतात, पाण्याच्या शोधात येतात कधी कधी. तर मागच्यात काही दिवसांपूर्वी आम्ही बघितलं तर एक बिबटा तर चक्क माडावर चढला होता, तिथं तो अडकला होता सावळीवेरे भागात. त्यानंतर त्याला प्रयत्न करण्यात आले खाली उतरवण्याचे, पण ते काही शक्य झालं नाही. शेवटी रात्री मग तोच उतरला आणि तो जंगलात गेला. तर असे हे आता इथं ही घटना घडलेली आहे ती बोरी शिरशिरेत घडलेली आहे, जिथं लक्ष्मण जोशी यांच्या घराच्या बाजूला जो एक कुळागर म्हणू आपण किंवा जो त्यांची जागा आहे त्या जागेत गवताच्या ठिकाणी एक बिबट्या आपल्या बछड्यांसह तिथे सापडला. तर असे प्रकार घडतात. त्यामुळे जर असे जर जनावरं तुम्हाला आढळली, तुमच्या आजूबाजूला आढळली, तर त्यांची सुखरूप सुटका करा. त्यांना पाहिजे तर वन खात्याच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती द्या, तज्ज्ञांना माहिती द्या आणि त्यांचं जो निवास असतो जंगलात तिथं त्यांना पुन्हा पूर्ववत नेऊन त्यांना सोडा. आणि हा थोडेच दिवसांसाठी, पावसाळा एकदा सुरू झाला की ते सुद्धा आपापल्या भागात जे आहेत ते राहतील, खाली उतरून येणार नाहीत. पण अशी कुठे जर आढळलं तर आपण तात्काळ वन अधिकाऱ्यांना त्याची माहिती देणं
हे अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचा जो अधिवास जिथं व्हायला पाहिजे तिथं ते त्यांना नेऊन सोडतील. आणि इथं तर 3 बछडे सापडलेले आहेत, म्हणजे त्यांची कुठेतरी काळजी ही घेणं गरजेचं आहे. निश्चितच. तर पुढे जाताना अजून एक महत्त्वाची बातमी, 28 मे रोजी दिल्लीत नवीन संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पण त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट या दिवशी घडणार आहे, ती म्हणजे 75 रुपयांचं नाणं बाजारात येत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तेच या नाण्याचं आणि स्टॅम्पचं लोकार्पण करण्यात येणार आहे. तर कसं आहे हे नाणं, काय सांगशील? ही बातमी जी आलेली आहे ती गोवन वार्ता आमच्या पेपरवरच आलेली आहे आणि काल ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सगळ्या देशभर पोहोचली की 75 रुपयांचं नाणं हे आता बाजारात येणार आहे. आणि 28 मे रोजी म्हणजे संसदेची नवीन इमारत जिचं उद्घाटन होणार आहे आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते, त्याचवेळी या 75 रुपयांच्या नाण्याचं आणि स्टॅम्पचं सुद्धा लोकार्पण हे होणार आहे. याची माहिती अर्थ मंत्रालयानं गुरुवारी जारी केली. नाणं जे आहे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचं विश्लेषण सुद्धा इथं केलेलं आहे. हे नाणं गोल असेल, ज्याचा व्यास 44 mm ठेवण्यात आला आहे. त्याच्या बाजूला 200 सेरेशन्स असतील. हे नाणं 75% चांदी, 40% तांब आणि 5% निकेल आणि 5% झिंकच्या मिक्सरनं ते बनवण्यात येणार आहे. म्हणजे कोणकोणते घटक हे 75 रुपयाचं नाणं बनवण्यासाठी वापरण्यात येणार आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. त्यात चांदी आहे, 50% चांदी आहे, 40% तांब आहे, 5% निकेल आणि 5% झिंक ह्याचा वापर, ह्याचं मिश्रण करून हे नाणं बनवण्यात येणार आहे. आणि नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ असेल आणि ज्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल आणि डावीकडे देवनागरीत भारत आणि उजवीकडे इंग्रजीत इंडिया असं लिहिलेलं असेल. म्हणजे या नाण्याचं स्वरूप कसं असेल त्याची थोडक्यात माहिती ही RBI कडनं गुरुवारी जारी करण्यात आलेली आहे, अर्थ मंत्रालयाकडनं जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता 75 रुपयांचं म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेचं नाणं मला वाटतं पहिल्यांदाच जारी करण्यात येईल. याच्या आधी 10 रुपयाचं होतं, 100 रुपयांचं सुद्धा आलं होतं. आता 75 रुपयांचं नाणं येणार आहे. त्यामुळे 75 रुपये आता आम्ही एका नाण्याच्या स्वरूपात आमच्या खिशात टाकू शकणार आहोत आणि ते आम्ही वापरू शकणार आहोत. तर ही एक जशी 2000ची नोट इंट्रोड्यूस करण्यात आली होती ती आता बंद करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने आता हे नाणं 75 रुपयाचं सुद्धा अर्थ मंत्रालयाकडनं म्हणजे RBI आणि या संस्थांकडनं जारी करण्यात येणार आहे. तर आजच्या या चर्चेत आपण इथेच थांबणार आहोत, पण तुमचा निरोप घेण्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे बारदेश आणि डिचोली तालुक्यातील रहिवाशांसाठी. ती म्हणजे अस्नोडा आणि चांदेल जल प्रक्रिया प्रकल्पावर तातडीने दुरुस्ती काम करायचं असल्याने 29 आणि 30 मे रोजी संपूर्ण बारदेश आणि डिचोली तालुक्यातील काही भागात, तर 28 आणि 29 मे रोजी संपूर्ण पेडणे तालुक्यात पाणी पुरवठा हा मर्यादित असणार आहे. तर ग्राहकांनी याची नोंद घ्यावी आणि त्या अनुषंगाने या दिवसांमध्ये आपल्या दिवसाचं प्लॅनिंग करावं. तर आजच्या चर्चेत इथेच थांबताना गोवन वार्ता लाईव्ह आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील अवेलेबल आहोत. फेसबुक, यूट्यूबवर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, तिथून ताज्या घडामोडींची अपडेट मिळू शकता. त्याचप्रमाणे ट्विटरवरही आम्ही ताज्या घडामोडींची अपडेट देत असतो, त्यामुळे तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामवरही गोवन वार्ता लाईव्ह अवेलेबल आहे, तिथेही आम्हाला फॉलो करा. त्याचप्रमाणे प्रुडंट ॲप आहे. या ॲपवर फोमेंतो मीडिया समूहाची जी काही 4 वृत्तपत्र आहेत, द गोवन वार्ता, भांगरभुई आणि कोकण 7 जे सिंधुदुर्गात चालतं, आणि 3 वृत्तवाहिन्या आहेत. त्या म्हणजे प्रुडंट ही इंग्रजी वृत्तवाहिनी, गोवन वार्ता लाईव्ह ही मराठी वृत्तवाहिनी आणि कोकण 7 लाईव्ह जी सिंधुदुर्गात चालते ती मराठी वृत्तवाहिनी. हे सर्व प्लॅटफॉर्म्स या प्रुडंट ॲपवर एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यामुळे जर तुम्ही प्रुडंट ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर आजच प्ले स्टोअरवर जा आणि प्रुडंट ॲप डाउनलोड करा. तर आज आम्ही इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.